नमस्कार, मी विजय पाटील, मराठी किरण समितीचा शहर अध्यक्ष. काही कामानिमित्त मीरा भाईंदरला चालू होतो. आपण माझ्या पाठीमागे बघत असाल, काल एक घटना घडली आहे याच ठिकाणी. मीरा भाईंदर शहराने, मीरा भाईंदर महानगरपालिकेने 42 करोड रुपये रस्ते दुरुस्तीसाठी मंजूर केलेत. पण ते 42 करोड रुपये कसे वापरतायत, शहरवासियांना त्याचा फायदा कसा होतोय, त्याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवतो मी. मागे जरा समाजकार्याने माहीत चॅनल थोडा पाठीमागे पण घेऊन जा. तुम्हाला दिसेल त्या साईडला रस्त्याच्या अर्ध्या साईडला डांबर टाकून भरून घेतलंय आणि ह्या साईडला अर्धवट काम केलंय. यापैकी तसेच खड्डे आहेत. गाड्या हलतात, आतमध्ये बसल्यानं ना गाडीत बसलोय आपण की रोलर कोस्टर मध्ये बसलोय याचा अनुभव येतोय. खरं तर म्हणजे पैसा कसा वापरायचा, 42 करोड कसे खर्च करायचे, किती अर्धवट काम करायचं, त्याचं उत्तम उदाहरण मीरा भाईंदर महानगरपालिका देते खरं तर या ठिकाणी. आणि काल जी घटना घडली त्याबद्दल माझे सहकारी महेश घोगरे सांगतील त्या घटनेबद्दल. नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना. प्रशासनाने, महानगरपालिकेने आपल्या ह्या जो रोडची डागडुजी करण्यासाठी 42 कोटी रुपयाचा ठराव मंजूर केलेला आहे. त्या 42 करोड रुपयामध्ये कसा भोंगळ कारभार केलेला आहे तो दाखवायसाठी आम्ही आज दीपक हॉस्पिटलचा, जो आपला जुना पेट्रोल पंप म्हणून पहिल्यापासून आपला फेमस आहे, जुना पेट्रोल पंप नावाने ओळखला जातो, त्या पेट्रोल पंपच्या इथे आम्ही उभा आहेत. माझ्या सहकार्याने मगाशी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली. दुसरा मुद्दा हा की तुम्ही पावसाळ्याच्या तोंडावरती ही सर्व कामं करता आहे, त्याच्याबद्दल सेफ्टी नावाचा प्रकार असतो. काल इथे एक बाईकवाला जो होता, बाईक स्वार, याच्यामध्ये स्लिप होऊन पडला. तो स्लिप होऊन पडला आणि त्याच्या हाताला मे बी खरचटलं आणि अंगाला पण ते डांबर भाजलेलं आहे. त्याच्यावरती महानगरपालिका उत्तर काय देते की आम्ही त्याला तुंगा हॉस्पिटलमध्ये नेला, त्याचा जो काही वैयक्तिक औषधोपचाराचा खर्च होता तोही आम्ही केला, प्लस त्याच्या सेफ्टी रिलेटेड आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला 5 लाखाचा आम्ही भूर्दंड, फाईन म्हणतो आपण, तो भूर्दंड आम्ही त्याला मारला. आमचा मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही काय केलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकत होता. तुम्ही सेफ्टी नावाचा प्रकार करू शकला असतात तर काल जी घटना घडली ती घटना शक्यतो नसती घडली. दुसरी गोष्ट, तुम्ही 5 लाखाचा फाईन मारलात, ठीक आहे, पण हे पावसाळ्यामध्ये तुम्ही जी कामं काढलेली आहेत, खरोखर पावसाळ्यामध्ये करण्यासारखी कामं आहेत काही. टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे, डांबरची टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये रबर वगैरे येतात, ते सर्व टेक्निकल गोष्टी आपल्याला माहित आहे. पण 8-10 दिवस आधी पाऊस बंद होता, त्या टायमाला तुम्ही हे करू शकला होता. तुम्ही का वाट बघत होतात का पाऊस पडायची? पाऊस पडल्यानंतर तुम्ही शहरामध्ये काल पाऊस चालू झाला, तुम्ही संध्याकाळी हा कार्यक्रम, जे काय तुमचं काम होतं तो चालू केलं. याच्याबद्दल मला प्रशासनाला एक ठोस उत्तर विचारायचं आहे की हा जो पैसा तुम्ही 42 कोटी रुपये वापरता, तो इथल्या स्थानिक लोकांच्या, एक आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या कररूपी पैशातून, टॅक्स रूपी पैशातून हा पैसा येतो. तुम्ही काही तुमच्या खिशातला पैसा देत नाही किंवा काय नाही. म्हणून एक मीरा भाईंदरकरांच्या वतीने मला हा पडलेला प्रश्न आहे की त्या 42 कोटी रुपये तुम्ही असे पाण्यात जे घातलेले आहेत, ते दिसतंय पाण्यातच घातले आणि ते घालूनही अर्धवट काम केलेलं आहे, ते काम पूर्ण झालेलं नाहीये. याच्यावरती नक्कीच प्रशासनाने, महानगरपालिकेने उत्तर आम्हाला अपेक्षित आहे की का म्हणून हे असं करण्यात आलेलं, आणि काल जी गोष्ट झाली त्याला नक्कीच जबाबदार कोण, याचं उत्तर आम्हाला महानगरपालिकेने आणि प्रशासनाने द्यावं, एवढी विनंती. धन्यवाद.